येथे नुकताच इफ्तार पार्टीचा शानदार सोहळा पार पडला। या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य वाहतूक संघटनेचे अध्यक्ष आणि जनमानसातील लोकप्रिय व्यक्तिमत्व प्रभुदास भोईर यांनी प्रमुख पाहुणे म्हणून विशेष उपस्थिती लावली। त्यांच्या उपस्थितीने कार्यक्रमात एक वेगळाच उत्साह संचारला होता। गेल्या 20 ते 25 वर्षांपासून कळंबोलीत इफ्तार पार्टीचे आयोजन केले जाते आणि दरवर्षी या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे प्रभुदास अण्णा यांची उपस्थिती। राजकारण आणि समाजकारणापलीकडे जाऊन अण्णांनी जपलेली ही मैत्री आजच्या काळात एक आदर्श ठरत आहे। अण्णांनी कधीही हिंदू मुस्लिम असा भेदभाव मानला नाही, उलट सर्व धर्मांच्या लोकांना सोबत घेऊन चालण्याची त्यांची वृत्ती हीच त्यांची खरी ताकद आहे। मुस्लिम बांधवांशी असलेल्या त्यांच्या जुन्या आणि घट्ट नात्यामुळेच दरवर्षी या सोहळ्यात अण्णांची उपस्थिती मोलाची ठरते। या कार्यक्रमाचे नियोजन झाकीर खान यांनी अतिशय नेटकेपणाने केले होते। यावेळी मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव इफ्तारसाठी एकत्र आले होते। तसेच भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांनीही या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली। या प्रसंगी प्रभुदास अण्णा भोईर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सामाजिक ऐक्यावर भर दिलाय। त्यांनी सर्व मुस्लिम बांधवांना गळाभेट घेत रमजान ईदच्या शुभेच्छा दिलेत। माणुसकी हा श्रेष्ठ धर्म आहे, हा संदेश अण्णांनी आपल्या कृतीतून पुन्हा एकदा सिद्ध केलाय। महाराष्ट्र आरसा न्यूजसाठी संपादक सोमनाथ खिलारे यांचा रिपोर्ट। कशा शुभेच्छा द्या सर्व मुस्लिम बांधवांना। बघा, हाफिज सिंग आला, मी आलो म्हणजे आम्ही तो जाकीरचा भाईचारा आहे आणि त्यांचे संबंध आहेत। एवढ्या वर्षापासून आम्ही ते संबोधन करतोय आणि ते येणारा 25 वर्ष आम्ही म्हणजे पार्टीचा प्रोग्राम होणार। बरोबर, 24 वर्ष आता झाला, संपला हे झाला आणि येणारा ईद 4 दिवसानंतर ईद येताना मी एकच दुआ करतो, जे चाललंय सर्व ते सर्व सगळं शांत व्हायला पाहिजे अशी दुआ करा। आणि जाकीर जो आहे तो भाईचारा जोडला म्हणजे हिंदू मुस्लिम हा सगळा एक धर्म एका चालणार एका वाटण्याने चालून नेणारा जाकीर जो व्यक्ती आहे आणि खरंच त्याच्या त्या कार्याला त्याला आमचा सलाम है। क्या बताना चाहोगे कि इस खुशी के मौके पर? इस खुशी का मौका ये कि जाकिर भाई की वजह से जितने हमारे जूने, मेरा बचपना कलमबोली से गया हुआ है, बिल्कुल, तो जाकिर भाई की वजह से सब जूने दोस्त जो चड्डी से हम लोग बैठते आते अभी तक बड़े हो गए, तो इस वजह से मिलते हैं। तो यही एक खुशी का मौका, खुशी का मौका जाकिर भाई से हमारे को मिला जाता है। जाकिर भाई के सामने हम बड़े हो गए, समझो। जाकिर भाई क्या इतना उत्साह सभी में है? अभी अण्णा ने कहा और डॉक्टर सिंह ने कहा कि ये भाईचारा बहुत हमारा पुराना है। इसी खुशी के मौके पर ये लोग जो आए उनको कैसा नहीं, एक्चुअली हमारा सच में टचवुड बचपन से हमारी दोस्ती, हम एक दूसरे को जानते हैं। बिल्कुल, और ये काफी पुराने से मेरी इफ्तारी में भी आ रहे हैं। हैप्पी सिंह आ रहे हैं, अन्ना भाई आ रहे हैं और बाकी सब उमरा पकड़ो, आप तलोजा पकड़ो, मुंबई से हमारे छोटू भाई घाटकोपर से इतने दूर से लोग इनिशिएट लेके आते हैं, इसका मैं बहुत थैंकफुल हूँ। और मुझे इसीलिए इसमें एक यूनिटी पावर मिलती है, मुझे ये एक जोश मिलता है, हमारे साथ सब है, ये यूनिटी लेके हम चल सकते हैं। और मैं आने वाले सभी मेरे भाइयों को बोलता हूँ, आपको दिल से ईद मुबारक। और सब हमारे हिंदू भाई, सिख भाई, सबको लेके ईद मुबारक बनानी है। कलमबोली में इफ्तार पार्टी कम से कम आधा किलोमीटर तक सब इफ्तार के लिए रोजा खोलने के लिए बैठे। ये इसके पीछे बहुत मेहनत है और मैं भी आज दिन भर रोजे से था। कई बार ऐसे होता है, मतलब कितनी प्यास और वो लगती है भूख, उसके बाद भी हमको एक अल्लाह के लिए एक हमें पैगाम देना है, लोगों को हमको दिखाना है। ये यूनिटी में हम सब खड़े हैं और हमारे पास में सब हमारे भाई, सिख भाई, हिंदू भाई, सब हमारे मिल के आते हैं। इसके लिए सलाम है इस बंदे का। मेरे यारों, मेरे प्यारों, खुश रहो और खुश रखो। कळंबोलीमध्ये बघता इफ्तार पार्टीचं आयोजन करत जाकीर भाई यांच्याकडून आणि इथं प्रमुख पाहुणे म्हणून आपले प्रभुदास अण्णा असतील, तसेच आपले हफीज सिंग असतील। आणि आता जर बघता समोर आपण बघतो, समोर जातो आपण, काही लोक आहेत आपल्या बरोबर आणि त्यांची पण बाहेर घेतो आपण। क्या बताना चाहिए इस खुशी को? मुझे क्या बताना चाहिए इस खुशी में मैं ये बोलना चाहता हूँ कि भाई जाकिर भाई जो 24 साल से काम कर रहे हैं, सबको एक बनाने की कोशिश कर रहे हैं और उनकी पूरी मेहनत रहती है। कोई भी हो, ऐसा नहीं कि खाली मुस्लिम के लिए कर रहे हैं, फिर हमारे जो हिंदू भाई है, सिख भाई है, क्रिश्चियन भाई है, जिनकी जो जरूरत है जाकिर भाई हमेशा खड़ा रहता है और हम लोगों का मनोबल बढ़ाते हैं। उनको देखकर हमारा भी मनोबल बढ़ता है कि एक आदमी कितना काम कर सकता है, इसके कितने स्वरूप है, हर जगह हर वक्त। आप देख रहे हो कम से कम आधा किलोमीटर जी, 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 जी। रोजा खोलने के लिए बैठे। हाँ, ये इसमें भी एक मेहनत है और उनको मैं हमेशा सराहता हूँ
मैं चाहता हूँ कि ऐसे हर कौम में ऐसे एक जाकिर पैदा हो जो सबको साथ में लेके चले, हर कौम में। ऐसे नहीं कि एक जाकिर खाली कलम बोली के लिए, ये हर जगह हमारे कामोटे में हो, हमारे पनवेल में हो, न्यू पनवेल में हो, खारघर में हो, और पूरे मुंबई में हो। पाहायला गेलं तर बघताय तुम्ही विश्व में युद्ध का माहौल है और आप अमन और शांति भाईचारा का संदेश देना चाहते हैं, क्या बताइए? मैं चाहूंगा कि सारे लोग जो है भाई सब आपस के रंजिश, आपस के झगड़े भूल कर एक दूसरे के गले लगाए और एक दूसरे की ताकत बने, एक दूसरे को सपोर्ट करे, ताकि हर तकलीफ में, हर गम में मेरा पड़ोसी हिंदू है तो मेरा भाई है, अपने भाई को जैसे देखते हैं वैसे हर पड़ोसी को देखे भाई। बाहर का तो बाहर चला जाएगा, लेकिन हम तो यहाँ रहने वाले हैं, हम जब तक एक नहीं होंगे कुछ काम नहीं होगा। चलो पासवर्ड दोनों पकड़े भाई। ये जो अभी फिलहाल ये जो युद्ध चालू है देख रहे हैं पूरा, तो इसको रोकने के लिए जो पूरे महाराष्ट्र सरकार को अपनी है, एक कैसे क्या यदि रुकेगा कि नहीं? नहीं, ये यूथ का ऐसा है, देखो मतलब ये एक स्ट्रेटेजी रहती है, कंट्री स्ट्रेटेजी है। जब हमको क्या हमारा डिफेंस नहीं होगा तो हमको वो चीज के लिए अनएक्सेप्ट करना पड़ेगा। ये डिफेंस कैरेक्टर है तो इसको ज्यादा सोचो मत, सब अपने देश के लिए यूनिटी एंड बॉन्डिंग लव रखना है और हमको हमारे हिसाब से चलना है। और मैं ये चाहूंगा जल्द से जल्द ये जंग रुक जाए और आगे जाके ये चीजें को समाप्ति हो जाए कुछ। आणि सन्माननीय प्रशांत ठाकूर यांनी आताच विधान केलं होतं की हे जे गॅस बाटल्याचं जे प्रकरण चालू होतं भेटतोय, फक्त अफवा बसत ती गोष्ट काय आता विरोधी पक्षाने काही राहिलं नाही, मग काहीतरी बोलायला पाहिजे, काहीतरी भूमिका दिसली पाहिजे, मग ते दाखवतात त्यांची भूमिका। पण आपली लोक त्यांची भूमिका दाखवतात आणि मला असं वाटत नाही की कुठेतरी म्हणजे फक्त ती अफवा म्हणजे काय, पहिले पण अशीच अफवा गेलेली आहे, करोनामधून बरीच अफवा झाली होती, त्याच्यामध्ये आपले किती बळी गेले, त्याचा इफेक्ट पडेल असं वाटतं का? मला तर आताच बरोबर दिसत की आमचे पण काही लीडर आहेत ते जाऊन त्यांची भूमिका मांडतात आणि ठीक आहे, तर ते त्या गोष्टी बोलायच्या पेक्षा आता तर आपण तुम्ही बघता आपल्या देशावर पण म्हणजे झाले संकट पडलेलंच आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण तर भाईचाराचा माहोल आहे, त्याच्यामध्ये आपण जेवढं कमी बोलू तेवढं कमी ते, पण इथे खरे इंडियन लोक आहेत, म्हणजे हिंदुस्थानला मानणारे लोक आहेत आणि जाकीर हा पहिला देशाला मान देणार आणि मग त्या एवढंच इथं म्हणजे बोलतात ना ते अल्लाह तालाला ही करणार, म्हणजे इबादत करणार का सांगणार का बाबा जे चाललंय देशावर संकट आहे का कोणत्यावर, ते सर्व वर्ल्डवर जे चाललंय ते थांबलं पाहिजे, ते चेहऱ्यावर आनंद आहे जाकीर भाईचा की आज कसं असतं त्याला मी आता लय वर्षापासून ओळखतोय, असं नाही तो म्हणजे आमचे हॅपी सिंगनी सांगितलं, हॅपी सिंग बोलले का चड्डी, बरोबर आहे, लहानपणापासून मित्र आहे, बरोबर लहानपासून मित्र म्हणजे प्रत्येकाची खूबी माहिती, पण हा असा पोरगा आहे कधी कोणाची अपेक्षा नाही, कधी कोणाचं काय काम नाही, कधी काही नको त्याला फक्त त्याला भाईचारा धरून चाललाय, बघून आज इथपर्यंत गेलाय, बघून आज एवढं मोठ्या समोर त्याच्या पाठीशी आहे आणि आम्ही सुद्धा काही असलं आता जाकीर, मी सर्वांना बोलतो जाकीर माझा दोस्त आहे, त्याची बरोबर कोणीच करू शकत नाही, ते काही आपण एक मध्ये एक करतो आणि तो भाईचारा करणार माणूस। हिंदू मुस्लिम म्हणून काय संदेश दिला आहे? हिंदू मुस्लिम जो मानवता आहे ते महत्वाचं आहे, हिंदू मुस्लिम तर मी हिंदूच आहे, तो मुस्लिम आहे तेच राहणार, पण मानवता सर्वात मोठी गोष्ट आहे आणि ते जर पाळून चाललो तर जग समाज एकदम सुखात चालणार आणि काही कोणाला त्रास होणार नाही। पण काही लोक जर काही वाद करत असतील तो त्यांना त्याचा लाभ लभो लागो, पण आमचं तसं नाही। आता समजा इथे बघा तुम्ही, आता नगरसेवक नवीन नगरसेवक आहे तो त्याच्या आम्ही एका पार्टीचे आहेत, बरोबर, पण तरी सुद्धा आम्ही कुठे असं बघत नाही ना, आम्ही आमच्या जाकीरसाठी आम्ही आलोच, कारण की आम्हाला माझी जाकीर कसा भाईचारा चालवणारा माणूस असतो त्याच्या पाठी कधी उभं राहिला पाहिजे। पर ही लहानपणाची दोस्ती आता तुम्ही म्हणाला की बचपन की यारी है और बचपन की यारी से अभी तक यहाँ पर पूरी निभा रही है। 100% आगे भी ऐसे निभाएंगे। पार्टी और राजकारण और समाज कारण और दोस्ती सब अलग अलग रहता है, ये ऊपर में भी आपको मालूम है, नीचे भी मालूम है। बिल्कुल भारतीय जनता पार्टी को अलग गिना जाता है, भारतीय जनता पार्टी ही ऐसा कोई समाज नहीं, सिख समाज का लड़का एक बड़ा किया है, भारतीय जनता पार्टी ने बड़ा किया है। मैं अल्पसंख्यक आयोग का सदस्य हूँ महाराष्ट्र का, मंत्रालय बैठता हूँ, ये भारतीय जनता पार्टी ने ही किया है, ये दोस्ती है, इसी वजह से सब आगे जा पाया हूँ और ऐसी दोस्ती सलामत रहे सबको, ये दुआ। त्याच्यामध्ये म्हणजे मी सुद्धा बघू शकतो आज, म्हणजे एवढ्या दिवसापासून कमी दिवसामध्ये बघतो मी त्यांना राजकारण म्हणजे त्यांची सुरुवात केली, म्हणजे सामान्य माणसाने राजकारण सुरुवात केले, आज पण तो त्या पार्टीमध्ये मोठा झाले। खरंच आम्ही आमचा रायगडचा नेतृत्व आहे, म्हणजे तो प्रशांत जाधव, सन्मान्य लोक, रामशेठ, सर्वच आमचे म्हणजे जे लीडर नेते असू दे, खरंच मी त्यांना सल्यूट करतो की त्यांचं जो काम आहे आणि जो छोट्या छोट्या कार्यकर्त्याला मोठा करतात त्यांना मी म्हणजे आज आम्ही लय म्हणजे
खुश आहेत आणि आमचे हॅपी आहेत, हॅपी सारखेच. नक्कीच बघता तुम्ही दावत इफ्तारचं कळंबोलीमध्ये आयोजन केलं होतं आणि खरंच हे आयोजन कमसे कम मला वाटतं की 1 ते 1.5 किलोमीटरच्या रांगा होत्या इकडे आणि सर्व हिंदू बांधव किंवा मुस्लिम बांधव एकत्र आले होते आणि इफ्तार पार्टी तिथे चांगलं आयोजित झाले. तर मी सोमनाथ किल्लारे, कळंबोली. हा चेहरा कलंबोलीसाठी आणि कलंबोली शहरासाठी नवीन नाहीये आणि बांधिलकी म्हणजे त्याची अशी बांधिलकी आहे. तुम्ही बघता एवढे मोठे मान्यवर सर्व इथे आहेत. म्हणजे आता शिवाजी साहेब झाले, आमचे राजू शर्मा झाले, नगरसेवक झाले, सर्व म्हणजे आमचे गावकरी. आणि म्हणजे हिंदू मुस्लिम हा प्रश्न म्हणजे जातीसाठी आणि आमच्यासाठी नाहीये, कारण का आम्ही एवढ्या वर्षापासून एकत्र काम करतोय आणि त्याच्यामध्ये कधी असं वाटलं ना, खरा म्हणजे बोलतात ना, देशासाठी जे लढणारे जे काही मुस्लिम असतात त्याच्यामध्ये हा चेहरा आहे, तो जाकीर आहे आणि त्याची मंडळी आहे. आणि त्याला स्वतः आमचे सन्मान्य आमचे प्रशांत दादा साहेबांनी सुद्धा त्याला गौरव पुरस्कार दिलेला त्याला. मग त्याच्यामुळे तो असा एक व्यक्ती आहे का तो म्हणजे सगळ्यांना सामावून घेणारा आणि सगळे कार्यकर्त्यांना नेत्यांना म्हणजे चांगली मदत करणारा माणूस आहे. आणि आम्ही त्याला प्रत्येक वर्षी म्हणजे 24 वर्ष आली, आता 25 वर्ष पुढचं आम्ही त्याला काम म्हणजे त्याच्या कार्यामध्ये सहभागी आहोत आणि दरवर्षी प्रत्येक कामाला आम्ही त्यासाठी सहभागी राहणार आणि त्याच्यासाठी हे काम आम्ही येत राहणार. आता तुम्ही इफ्तार पार्टीला हजारो सर्व मुस्लिम बांधवांचे, हिंदू बांधवांचे लोक असले लागले. आता नियोजन चांगलं आहे आणि आयोजन पण चांगलं आहे, खाण्यापिण्याची सर्व सोय आहे. तोच एक ब्रँड आहे ना, जाकीर हा एक ब्रँड आहे कलंबोलीमध्ये. हिंदू मुस्लिम किंवा त्यांच्या समाजाला घेऊन जाणारा, आमच्या हिंदू समाजाला घेऊन जाणारा तो एक चेहरा आहे. आणि त्याच्यामध्ये फक्त एकच आहे विषय, भाईचारा कसा असावा तर जाकीर फिरून आणि त्याच्या फ्रेंड सर्कलवर शिकून घ्यावा. जय महाराष्ट्र. कळंबोली शहरामध्ये दावत इफ्तार पार्टीचं आयोजन आमचे सहकारी मित्र जाकीरभाई यांच्या माध्यमातून केलेलं आहे आणि गेले 24 वर्ष अविरत सेवा हे त्यांच्या माध्यमातून ह्या समाज बांधवासाठी करत असतात. मी या समाज बांधवाच्या वतीनं पहिल्यांदा जाकीरभाई यांना खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो आणि दावत इफ्तार पार्टीच्या सर्व माझ्या मुस्लिम बांधवांना, माझ्या सहकार्यांना पहिल्यांदा शुभेच्छा व्यक्त करतो. आपण पाहत असाल की सगळ्यांचे सण, हिंदू सण असो, मुस्लिमचा सण असो, शीख समाजाचा सण असो, जसं भारताचं ब्रीद वाक्य आहे की हिंदू मुस्लिम शीख ईसाई हम है सारे भाई भाई, त्या अनुषंगाने ह्या भारतामध्ये, या देशामध्ये, या राज्यामध्ये सगळे कार्यक्रम गुण्यागोविंदाने होत असतात. काही मंडळी राजकीय आपले पोळी भाजण्यासाठी याच्यातनं वेगळा अर्थ काढून जातीपातीमध्ये तेढ निर्माणाचं काम करत असतात. परंतु जनता सज्जन आहे, शिकलेली सवरलेली मंडळी आहेत, जनता सक्षम आहे आणि त्यांना आता समजलंय. त्यामुळं कुठलाही भेदभाव न करता सर्व हिंदू मुस्लिम सर्व एक दिलानं एक चांगल्या कार्यक्रमामध्ये सहभागी होतात आणि हीच आपल्या देशाची खरी जी ठेवण आहे हीच आहे आणि ही या माध्यमातून आपला एकोपा निर्माण होतो. शेवटी परमेश्वर हा एकच आहे, पण वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करण्याची पद्धत आहे. हा सगळ्यांना भेदभाव न करता अशी जर संकल्पना ठेवली तर जगामध्ये हा भारत खऱ्या अर्थानं आपण महासत्ता होणार आहे. हे आपल्या सर्वांच्या एकीच्या जीवावरच खऱ्या अर्थानं भारत हा महासत्ता होईल असं मला आजच्या निमित्तानं सांगावं वाटतं. आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व माझ्या मुस्लिम बांधवांना आणि खऱ्या अर्थानं जाकीरभाई यांना खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद.